हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नीतूज होम किचन। चला तर आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत। यामध्ये आपण आज शेरण्याची भाजी बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी अर्धा किलो शेरण्या घेतलेल्या आहे आणि त्यांना आपल्याला कट करून घ्यायचं आहे। छान असे बारीक बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे। ही भाजी एकदम चविष्ट लागते आणि वेगळं काहीतरी आपल्याला खायला भेटतं। आता या कापलेल्या शेरण्या आपल्याला छान एका भांड्यात काढून घ्यायच्या आहे। त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ टाकून अर्धा एक तासासाठी त्या झाकून ठेवून द्यायचे आहे। नंतर आपल्याला याचा मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी एक कांदा घ्यायचा आहे, चिरून तो भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या, आलं लसूण शेंगदाणे टाकायचे, छान परतून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडीशी तीळ आणि थोडंसं करहळं घ्यायचं आहे, ते पण छान असं परतून घ्यायचं आहे तडतड आवाज येईपर्यंत। आणि हे सगळं सारण आपल्याला मिक्सरमधून छान पेस्ट करून काढून घ्यायचं आहे। कोथिंबीर पण ॲड करायची आहे। आता आपल्या शेरण्या छान भिजलेल्या आहेत मिठाच्या पाण्यात, याची बी काढून घ्यायची आपल्याला, छान धुवून घ्यायचे आहे। नंतर एका कढईत तेल टाकून त्याच्यामध्ये ह्या शेरण्या टाकून थोडंसं मीठ टाकून चांगल्या त्या फ्राय करून घ्यायच्या आहे। आता फोडणीसाठी राई, जिरं, कांदा आणि वाटलेली पेस्ट छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। ह्या परतलेल्या पेस्टमध्ये आपल्याला त्या परतलेल्या शेरण्या टाकायच्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायच्या आहे। याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे। मीठ आपण पहिलेच व्यवस्थित टाकलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाही। आपली भाजी छान शिजलेली आहे आणि किती छान याला कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। ही भाजी खूप चविष्ट लागते, तोंडाची चव अशी थोडीशी चेंज होते। ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा, रेसिपी छान आहे याची आणि साध्या सामानामध्ये ही आपली रेसिपी तयार होते। तुम्ही पाहू शकता किती छान आपली भाजी तयार झालेली आहे आणि एकदम टेस्टी आणि चवदार। तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही भाजी खाऊ शकता। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी फॉलो करा।